ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। 50,000ची खंडणी मागणाऱ्याला खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी ताब्यात घेतले। संदीप पंडित गायकवाड उर्फ पप्पू हे व्यवसायाने बिल्डर असून ते उल्हासनगर शहरामध्ये बांधकामाची कामे करत असतात। त्यांच्या हार्दिक ज्वेलर्सच्या पाठीमागे सावंत चाळीच्या बाजूला शिव रोड उल्हासनगर येथे सुरू असलेल्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात यावी याबाबत शांताराम शेळके यांनी उल्हासनगर महानगरपालिकेत तक्रार अर्ज करून हा तक्रारी अर्ज मागे घेण्यासाठी 50,000 रुपयांची खंडणीची रक्कम मागणी केली। याबाबत 15 जानेवारी रोजी तक्रार अर्ज करण्यात आला। पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्याकडून सापळा कारवाई करण्यात आली। संदीप गायकवाड यांच्याकडून 50,000 रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपी शांताराम जानू शेळके वय 48 धंदा कारपेंटर राहणार शेळके माने चाड मराठी शाळेजवळ वीर तानाजीनगर उल्हासनगर याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या विरोधात संदीप गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी शांताराम शेळके याला अटक करण्यात आली असून त्याला 20 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी अधिक तपास सपोनी सुनील तारमाळे करत आहेत।